नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत। बातमी येत आहे सिन्नरवरून। सिन्नरच्या हायटेक असलेल्या बस स्टँडचा काही भाग कोसळला। या घटनेत 4 जण किरकोळ जखमी झाले आहेत। पहिल्याच पावसात बहुचर्चित सिन्नर बस स्थानकाचा स्लॅब कोसळला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी राज्याचे कृषी मंत्री बाणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या या भव्यदिव्य व सुसज्ज असे संपूर्ण महाराष्ट्राला ओळख असलेल्या या बस स्थानकाचा स्लॅब ढासळला आहे। बस स्टँड फलक क्रमांक 6 वर ही दुर्घटना घडली असून सदर घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी स्लॅब खाली एक 4 चाकी व एसटीचे नुकसान झाले आहे। तर किरकोळ 4 ते 5 जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। दरम्यान एसटी बसमध्ये असलेले प्रवासी आपत्कालीन दरवाजाने बाहेर आल्याने जीवितहानी टळली आहे। फक्त 8 ते 9 वर्षाचे जुने बांधकाम असलेल्या एसटी स्टँडची ही दुर्दशा झाल्याने एकंदरीत कामाचा दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दरम्यान तालुक्यात सर्वत्र पाऊस दमदार सुरू असून कुंदेवाडी येथील देवनदी दुथडी भरून वाहत आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी समीर शिंदे, नाशिक। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।